भुसावळ विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत विजयी व पराभव उमेदवारांचा मागोवा भाग 1. 2024 विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताच पदाधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळी खेळी खेळली जात होती. तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून स्थानिक पातळीवर राजकारण होत असल्याचे चित्र असताना देखील डॉक्टर मानोतकर यांनी सर्वांना सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यांनी आघाडीच्या धर्माचे पालनही केले. परंतु संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांना साथ मिळाली ती आपल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची. हे सर्व स्रोत आहे आणि ते सर्वांनीच बघितले. तर आघाडीतील उभाटा सेना व शरद पवार गटातील काही निष्ठावंतांनी त्यांना प्रामाणिकपणे साथ लाभल्याची ही संपूर्ण शहरात व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होत असलेल्या दबक्या चर्चेतून समजून येत आहे. तसेच पूर्वीचे उभाटा पक्षात 2 गट आता स्थानिकांच्या काही गुपित व विश्वास स्थापित न केल्याने निष्ठावंतांच्या मनात अविश्वासाची ठिणगी पडल्याचे चर्चांना ऊत आले आहे व त्यामुळे निष्ठावंत ही दुरावतानाचे चित्र असल्याचे समजून येत आले आहे. आणि दुसरीकडे महायुतीतील संजय सावकारे व त्यांच्या समर्थकांचे नियोजनबद्ध मुळे महायुतीतील घटक पक्षाला सोबत घेऊन चालण्याची स्वभावाचे प्रत्यय अनेकांनी अनुभवले. त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनीच फुग्याची हवा काढलीत का? त्यामागील ते सूत्रधार कोण? असे अनेक प्रश्न आणि चर्चांना उधाण येत असून जो कोणी पराभव कसे व कशामुळे असे ही गणिते लावण्यात येत असल्याचे समजते. आणि डॉक्टर राजेश मानोतकर यांच्या पराभवामागचे गुपिते तसेच आघाडीतीलच काहींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात तसेच काही अहवाल ही त्या पक्षातील नेत्यांना पाठवण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे समजून येत आहे. तसेच काँग्रेसमध्येही गटबाजी असली तरी वेळेवर स्थानिक एका प्लॅटफॉर्मवर येऊन डॉक्टर मानोतकरांची एकजुटीने साथ देतानाचे चित्र होते. परंतु मानोतकरांचा पराभव होते हे चिंतनाचा विषय ठरत आहे. यामागील शह देणारे शकुनी मामा कोण हे गणितेही लावण्यात येत असल्याचे होत असलेल्या दबक्या आवाजातून चर्चेतून समजून येत आहे. विजय व पराभव तर होतच असतोय, परंतु विजयी उमेदवाराचे शिलेदार हे प्रामाणिक तर पराभूत उमेदवाराच्या पराभवाचे मागचे कारण काय असेही बोलले जात आहे. असे अनेक तर्कवितर्क आजही लावले जात आहे.